नमस्कार, माझं नाव विजय सुर्वे. मी आरोग्य धनसंपदासाठी काम करतो. आज मी स्पेशली असा व्हिडिओ बनवतोय की सर्वसामान्य व्यक्ती, शेतकरी व्यक्ती ह्यांचं म्हणणं असतं की आमचा पगार 15,000, 18,000, 20,000, 25,000 एवढाच आहे आणि ह्याच्यात आम्ही मेडिकल पॉलिसी घेऊ शकत नाही. फॅमिली आहे, नवरा बायको आहे, 2 मुलं आहेत आणि एवढ्यांचा खर्च भागून आमच्याकडे पैसे शिल्लक राहत नाही असं त्यांचं म्हणणं असतं. तर त्याला उत्तर मी काय देतो ते बघा जर जमलं तर. आता समजा आपण असं धरून चालूया, एक भाऊ आहे, त्यांना पगार आहे 20,000 रुपये. एक वहिनी आहे, त्यांना काय उत्पन्न नाही आहे, त्या हाऊसवाईफ आहे, त्यांना 2 मुलं आहेत जे शाळेत जात आहेत. आता ह्या 20,000मध्ये ह्यांना पूर्ण कुटुंबाची जबाबदारी भागवायची आहे, बरोबर. आणि ह्या 20,000मध्ये त्यांना रॅशन भरायचं आहे, लाईट बिल भरायचं आहे, जर भाडेतत्वावर राहत असेल तर घराचं भाडं भरायचं आहे. मुलं जर शिक्षण घेत असतील प्रायव्हेट स्कूलमध्ये तर प्रायव्हेट स्कूलचं जे काही ट्युशन फीज आहे, मुलं ट्युशनला जात असतील तर ट्युशन फीज आहे. असे सगळे खर्च भरून त्यांच्या हातात काही शिल्लक राहत नाही. महिन्याला 20,000 संपून जातात. ओके, पण आता मी त्याच व्यक्तीला प्रश्न काही विचारले, जे मला वाटले ते. तर मी त्या व्यक्तीला विचारलं की दादा तुमचा रोजचा खर्च किती? तर भाऊ काय सांगणार मला की मी ऑफिसला जातो तर माझ्याकडे पास असतो, 250 रुपयाचा पास. ओके, बसने जायला लागतं पुढे म्हणून 5-5 रुपये बसचे, 10 रुपये. ओके, कधी रिक्षाने जातो 25 रुपये होतात. ओके, तुमचं रोजचा खर्च किती खाण्याचा असा जर प्रश्न विचारला तर ते काय सांगणार, दिवसाला मी 4 ते 5 वेळा चहा पितो, कधी डबा नेला नाही तर बाहेरचं खातो ज्याचं किंमत असते 60-70 रुपये. संध्याकाळी नाश्ता करतो, एक 20-25 रुपयाचा वडापाव, एखाद दुसरा वडापाव. असं त्याचा ॲव्हरेज खर्च हा दिवसाला. दुसरं गुटखा, पान, तंबाखू, सिगरेट ह्या 4 गोष्टी तर आहेतच. आणि 5वी ड्रिंक्स. ह्या 5 गोष्टी पण ह्या भावांना कुठेतरी असणारच. तर मी सरळ विचारतो की दादा तुम्हाला ह्याच्यापैकी कसलं व्यसन आहे? पान खाता, तंबाखू खाता, गुटखा खाता, सिगरेट पिता की समजून जा. तर असं मी विचारतो. मग ते सांगा 2-3 गुटख्याची पाकिटं होतात, कधीतरी वाटली तर लहर आहे तर सिगरेट पितो एखाद दुसरी 2च्या वरतीच पिणं असतं. आणि बाकीचं काय, रोज संध्याकाळी मला लागते 1 क्वार्टर. मग ती कितीची येते? ती येते 100 रुपयाची. भाऊ कमवतो किती दिवसाला? महिन्याला 20,000 रुपये कमवतोय. म्हणजे एव्हरेज महिन्याला तो 500 रुपये 700 रुपये तो दिवसाला कमवतोय. त्यात 100 रुपये तर क्वार्टरलाच गेले, उरले किती? मग अशा व्यक्तींना चांगल्या पद्धतीने समजावून सांगायचं, दादा हा तुमचा जो खर्च आहे दिवसाला 200-250 रुपये, तो रिड्यूस करा. तुम्हाला जिथे कटिंग करता येईल तुमचा खर्च तो कटिंग करा. ताईंना सांगा की तुम्ही घर सांभाळता काहीतरी काम करा. म्हणजे त्या ताईंना कन्व्हिन्स करायचं आपणच. म्हणजे मीच कन्व्हिन्स करतो कधी की ताई तुम्ही बघा ना, तुम्हाला जमलं तर एखादा छोटासा कोर्स करा, टेलरिंगचा करा, जमलं तर हा ब्युटिशियनचा कोर्स करा, नाहीच जमलं तर पोळी भाजी केंद्र चालू करा स्वतःचं, नाहीच जमलं तर स्वतःच कोणातरी डबे पोचते करायची व्यवस्था करा. असं त्या ताईंना कन्व्हिन्स केलं आणि त्यांना विचारलं की ताई तुम्हाला कशात आवड आहे, ताई तुम्हाला कुठल्या गोष्टीत आवड आहे की जी गोष्ट तुम्ही 100% चांगल्यात चांगली करू शकता. मग त्या ताई सांगतात की मला टेलरिंग येतं, मी माहेरी टेलरिंगचा कोर्स केला आहे. मग त्यांना कन्व्हिन्स करायचं की ताई मग एक काम करा ना, तुम्हाला एखादी सेकंड हँड मशीन मिळाली, शिलाई मशीन, तर ती घ्या आणि तुमच्या घरात तुम्ही एखादं छोटं बोर्ड पाहिजे तर लावून घ्या की मी इथे वॉल बिल्डिंग करते किंवा स्टिचेस करून देते. म्हणजे ज्याला आपण छोटीशी कामं करतो टेलरिंगची, ती पूर्ण शिवण्याचं म्हणत नाही मी, स्टिचेस करणं असं ज्याला आपण फॉल बिल्डिंग करणं, अशी कामं ताई तुम्ही करा. म्हणजेच त्या ताई दिवसाला 250-300 रुपये कमवतील. बघा मी काय म्हणतोय, त्या ताई ज्या घरात बसून होत्या आत्तापर्यंत, मुलांना सांभाळत होत्या,
आणि घराचा व्यवहार करत होत्या, त्या ताई त्याच वेळेमध्ये 250-300 रुपये जर कमवत आहे, तर त्या 250-300 रुपयामधनं त्या पूर्ण फॅमिली अशीही चालत होती पूर्वी, अशीही चालत होती. पण त्या ताईंच्या 250 रुपये किंवा 100 रुपये दिवसाच्या कमाईतनं त्या घराचं प्रोटेक्शन वाढलं. त्या घराला आपण प्रोटेक्शन करू शकतो. कसं? त्यांना आपण हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स देऊन त्यांचं प्रोटेक्शन करू शकतो. त्यांना चांगल्या प्रकारे सर्वायवल करण्यासाठी एक मदत होते. आणि हे जेव्हा मी त्या ताईंना समजावून सांगेन की ताई बघा, तुम्हाला जे 200-250 रुपये मिळाले ते तुम्ही डब्यात ठेवा तुमच्या, ते तुम्ही खर्च करू नका. भाऊंच्या पगारातनं तुमचं घर चालत होतं आतापर्यंत, तसंच चालू द्या. तुमचे पैसे हे तुमच्या फॅमिलीसाठी तुम्ही वापरा, तुमच्या फॅमिलीसाठी वापरा. म्हणजेच काय की तुम्ही दोघं नवरा बायको, तुमची 2 मुलं, ह्यांच्या आरोग्यासाठी, म्हणजे तुम्हाला कधी तुम्ही कोणी आजारी पडलात तर तुम्हाला हॉस्पिटल ट्रीटमेंट ही त्या पैशात होऊ शकते. काही वाईट झालं तर तुम्ही जो काही जीवन विमा काढलेला आहे त्याच्यातनं तुमच्या फॅमिलीला सपोर्ट होईल. तर अशी जर आपण त्यांना कन्व्हिन्स केलं तर ही फॅमिली नक्की हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स घेऊ शकते. आणि मेन गोष्ट अशी आहे की आजच्या तारखेला ह्या व्यक्तींना कन्व्हिन्स करणं कठीण वाटत आहे आपल्याला. पण जर आपण त्यांना सपोर्ट केला, मी फ्रँकली सांगतो, मी काय म्हणतोय, मी त्यांना कन्व्हिन्स कशासाठी करतो की त्यांनी पॉलिसी घ्यावी. पण मी असं म्हणतो की मी जर त्या ताईंना सपोर्ट केला, मी ताईंना सांगितलं, ताई तुम्ही काय करता, टेलरिंग करताय, तुम्हाला येतं, ओके चला, तुम्हाला छोटीशी शिलाई मशीन घेऊन द्यायची आहे ना, चल आपण शोधूया कुठेतरी सेकंड हँड मिळेल, तुम्ही ती घ्या, जर कोणाची असेल तर त्याला इन्स्टॉलमेंटमध्ये आपण त्याला पैसे द्यायची सोय करूया. पण तुम्हाला शिलाई मशीन आले तर तुम्ही कपडे शिवू शकता. तुम्हाला ब्युटिशियनचा कोर्स येत नसेल तर तुम्ही पार्ट टाइम कुठेतरी शिकायला जा ब्युटिशियनचा कोर्स. त्या ताईकडे काम करा 2 तास, ती तुम्हाला शिकवेल, 6 महिन्यात तुम्ही शिकून घ्या. आणि जे काही बेसिक शिकता येईल तुम्हाला ते शिका आणि तुम्ही त्याच्यातनं काम करा, ज्याच्यातनं तुम्हाला 200-250 रुपये तुम्हाला उत्पन्न झालं पाहिजे. बस माझा एवढाच हेतू आहे. आणि तुमची प्रसिद्धी कशी करायची, तुम्ही कशा लोकांमध्ये पोहोचता, ह्याच्यासाठीही माझ्याकडे काही आयडियाज असतात आणि मी त्या आयडिया त्यांना शेअर करतो की ताई तुम्ही काम करा, मी तुमची जाहिरात कशी करायची त्याचं मी तुम्हाला मदत करेन. तर मी त्यांना काही मदत केली तर त्यांच्याकडनं मला मदत काय मिळणार, त्यांच्याकडनं मला पॉलिसी मिळणार. पण मी काहीतरी द्यायला पहिलं तयार झालो ना, तेव्हाच त्या देणार ना मला ती मेडिकल पॉलिसी. तर माझं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीने जर एखाद्या मध्यमवर्गीय व्यक्तीला आपण जर सपोर्ट केला तर मध्यमवर्गीय व्यक्ती नक्की पॉलिसी घेईल, नक्की पॉलिसी घेईल. फक्त त्यांना ते चित्र दाखवणं, त्यांना तो आरसा दाखवणं आजच्या तारखेला गरजेचं आहे. म्हणून मी जेव्हा चॅनल चालू केलं तेव्हा माझं ध्येय एवढंच होतं की सर्वसामान्य व्यक्तीने मेडिकल पॉलिसी घेण्यासाठी जे कारकूर करतायत ते घाबरतात, अरे बापरे एवढा हप्ता कसा भरायचा, मग तो हप्ता वाढत जाणार आणि आम्हाला क्लेम लागला तर आम्हाला काही मिळणार नाही, म्हणजे पैसे वाया जातील आमचे. तर अशी काही गोष्ट नसते दादानो. मेडिकल पॉलिसी ही तुमच्या सेफ्टीसाठी असते, तुमच्या प्रत्यक्ष संरक्षणाचं काम ती करते. म्हणून आम्ही जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला आम्ही जस्ट फॉर्मॅलिटीज म्हणून विचारतो तुमच्याकडे आरोग्य पॉलिसी आहे का किंवा तुमच्याकडे जीवन विमा पॉलिसी आहे का, त्या व्यक्ती डायरेक्ट बोलतात नाही आहे आमच्याकडे, ते नाही बोलतात. पण त्यांना हे नाही समजत असतं की ती पॉलिसी मी घेऊ शकतो, माझी कॅपॅसिटी आहे. पण ती कॅपॅसिटी त्यांना सिद्ध करून दाखवावी लागते आपल्यासारख्या व्यक्तीने की दादा तू हे घेऊ शकतो पॉलिसी. तुझा हप्ता किती येणार वर्षाचा, 20,000 22,000 रुपये फॅमिलीचा. मग कसे ते हँडल करायचे. तर रोजचे थोडे थोडे पैसे जरी जमा केले तरी तुझ्या पैशाची पूर्ण वर्षातनं ती पॉलिसी तू घेऊ शकतो. तर त्याच्यासाठी माझ्यासारखा माणूस एक ना एक कुठली ना कुठली स्कीम तयार करतो. आता मी एक स्कीम तयार केली बघा, तुम्हाला इथे दिसत असेल, प्रतिदिवस 50 रुपये म्हणून. तुम्ही बघताय ना मगासपासून, इथे तुम्हाला एक स्लाईड दिसते, प्रतिदिवस 50 रुपये, 10 लाखाची आरोग्य पॉलिसी, 10 लाखाचा आरोग्य विमा, 10 लाखाचा जीवन विमा, असं दिसतंय ना तुम्हाला. मग 2,500चा आरोग्य तपासणी, वार्षिक आरोग्य तपासणी, हे तुम्ही बघताय मगासपासून, इथे स्क्रोल होत आहे. मग हे जे आहे हे एका व्यक्तीसाठी आहे. पण जेव्हा मी एखाद्या फॅमिलीसाठी काम करतो, एखाद्या फॅमिलीला ही पॉलिसी द्यायचा हिशोब करतो, तेव्हा मी त्यांना असं म्हणत नाही की 10 लाखाचीच पॉलिसी घ्या. तुमची कॅपॅसिटी किती आहे ती आपण ठरवूया आणि तुम्हाला योग्य वाटेल ती रक्कम आपण देता येईल का आपल्याला वर्षाला, त्याची सोय होईल का, ती बघून आपण मेडिकल पॉलिसी काढूया.
अशा पद्धतीने त्याचं डिझाईन करतो आणि त्या व्यक्तीला ते कन्व्हिन्स करतो. पण पहिली गोष्ट, ती पॉलिसी घेण्याच्या अगोदर ती व्यक्ती कॅपेबल करणं हे माझंच काम आहे. माझं काम नुसतं त्याला पॉलिसी विकणं म्हणजे नाही आहे. ती पॉलिसी कशी घेता येईल त्या व्यक्तीला हे त्याला समजावून सांगणं, त्याला त्याच्यासाठी पैसा उभा करून देणं हेही माझं काम आहे. म्हणून आज जेव्हा मी मार्केटमध्ये काम करतो, लोकांना कन्व्हिन्स करतो, तेव्हा लोक माझ्याकडे काय येतात, तर त्यांना माहिती आहे की मी ह्यांच्याकडून पॉलिसी काढली तर हे मला सपोर्टही करतात. मला पॉलिसी घेण्यामागचा उद्देश काय आहे, तर ह्यांनी मला केलेला आत्तापर्यंत सपोर्ट आणि त्या सपोर्टमुळे मी मेडिकल पॉलिसी घेऊ शकतो असं त्यांच्यामध्ये जेव्हा ठामपणे विश्वास आहे, तेव्हाच ते माझ्याकडून मेडिकल पॉलिसी घेते. तर माझी सगळ्या दादा बहिणींना विनंती आहे, तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. पण हा व्हिडिओ जर तुमच्या एखाद्या ताईला, दादाला शेअर करता आला तर नक्की शेअर करा. खरंच त्याला, त्या व्यक्तीला मेडिकल पॉलिसीची गरज आहे. बघा, प्रत्येक व्यक्तीला गरज आहे, ईच अँड एव्हरी व्यक्ती. सरकारी कर्मचारी असेल तर त्याला गव्हर्नमेंट फॅसिलिटीज अवेलेबल आहे. पण सर्वसामान्य व्यक्ती जो शेतकरी आहे, मोलमजुरी करतो, दिवसाला 500-1000 रुपये कमवतोय, त्याला तर मेडिकल पॉलिसी गरजेचीच आहे. आरोग्य पॉलिसी आजच्या तारखेला गरजेची आहे. नाहीतर सरकारी हॉस्पिटलच्या बाहेर ज्या रांगा लागलेल्या असतात त्या जर तुम्हाला बघायची असतील तर बघून या एकदा. मग तुम्हाला लक्षात येईल की आम्ही काय एवढ्या आतुरतेने बोलतो की दादांनो, आरोग्य पॉलिसी काढा. प्रीमियम थोडा महाग पडत असेल, पण तो प्रीमियम देण्यासाठी आपण आपली कॅपॅसिटी वाढवतोय ना. त्या ताई काहीतरी काम करतायत, त्या टेलरिंग करतायत, ब्युटिशियनचं काम करतायत, किंवा पोळी भाजी केंद्रात काम करायला जात आहेत, किंवा स्वतः पोळी भाजी केंद्र चालवत आहेत. अशा त्या ताई स्वतःचं इतकं उत्पन्न निर्माण करतात आणि त्या उत्पन्नातून आपण ती मेडिकल पॉलिसी त्यांना द्यायचा प्रयत्न करतो. तर माझी नम्र विनंती आहे, तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल मला आशा आहे. आणि आवडला तर सबस्क्राईब नक्की करा पहिलं चॅनल, आणि 10-15 जणांना नक्की शेअर करा. तुम्हाला वाटेल की ह्यांना शेअर करून काय उपयोग नाही, पण करा. कदाचित तुमचा हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचल्यावर त्यांच्या मनात कुठेतरी शाश्वत येईल की अरे, असंही होऊ शकतं आणि आपण आरोग्य पॉलिसी काढू शकतो. तर ते नक्की मला कॉल करतील. माझा नंबर आहे 9702527371. धन्यवाद.